2009 मध्ये जनतेला दिलेल्या आश्वासनाची कोणतीच पूर्तता न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली असून हा भाजपचाच विजय असल्याचे सहकार मंत्री सुभाषराव देशमुख यांनी आपले मत व्यक्त केले आहे। पाहूया सविस्तर वृत्त। माढा मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यातील 22 गावांच्या दौऱ्यावर आलेले सहकार मंत्री सुभाषराव देशमुख यांनी भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी त्यांच्यासोबत सातारा जिल्ह्याचे भाजपाचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती। आपण कोणत्याच मतदारसंघातून इच्छुक नाही, मात्र पक्ष जो आदेश देईल तो आपल्याला मान्य असेल असे सांगतानाच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करतानाच त्यांची माघार म्हणजेच भाजपाचाच नैतिक विजय असल्याचे सांगितले। मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। 1998 पासून राजकारणात आहे। मी कुठेही इच्छुक नाही। आजपर्यंत ह्याच्यात जे माझ्या वरिष्ठ माझं नेतृत्व जे काही निर्णय घेईल त्या निर्णयाचं स्वागत करून ते माझ्यासाठी अंतिम असते। आजसुद्धा मी इच्छुक नाही। या लोकसभा मतदारसंघाचा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा मी क्लस्टर प्रमुख आहे। मी प्रवास करत असताना सोलापूर विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठकी गावोगाव बैठकी घेतलेल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी मी इच्छुक आहे असं कधी येत नाही। परंतु माढा लोकसभेमध्ये मी प्रवास केला की मी इच्छुक आहे असं येत असतं। आपला गैरसमज आहे की मी इच्छुक आहे, परंतु साधारण जनतेचा कल आणि वरिष्ठांनी घेतलेला निर्णय तो शेवटी अंतिम आहे माझ्यासाठी। राष्ट्रीय नेते एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गेली 50 वर्ष राजकारण करतायत। त्यांनी 1-1.5 महिन्यापूर्वी या माढा लोकसभेतून स्वतःची उमेदवारी घोषित केली आणि अनेक गावामध्ये म्हणजे प्रत्येक तालुक्यातले काही समस्या आहेत, प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी स्वतःची उमेदवारी घोषित केली। घोषित केल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रवास केला, परंतु प्रवासाच्या अंती त्यांना लक्षात आलं की 2009 साली जे जनतेला आपण आश्वासन दिलं होतं आणि त्या जनतेच्या आश्वासनाची पूर्तता काही प्रमाणात होणं हे अपेक्षित होतं आणि ती पूर्तता काहीच न झाल्यामुळं जनतेचा उद्रेक लक्षात आला, जनतेंना कल लक्षात आला आणि माझ्या माहितीनुसार त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जनतेचा कल बघून 14 वर्षात कधी अपयश आलं नाही आणि 15व्या निवडणुकीला कुठंतरी अपयश यायची त्यांना थोडासा मागोवा लागला असेल आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी उमेदवारी माघार घेतली असेल। माझ्या दृष्टीनं माननीय नरेंद्रभाईच्या नेतृत्वाला आणि भारतीय जनता पक्षाच्या कर्तृत्वाला सगळ्या कर्तृत्वाला बघून बहुतेक पवारसाहेबांनी ही उमेदवारी माघार घेतली असेल। माझ्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचा खऱ्या अर्थानं हा विजय आहे आणि जनतेला जो राग व्यक्त करायचा होता तो राग व्यक्त करता आला नाही। त्यांच्या ज्या मनातल्या भावना होत्या त्या भावना मात्र राहायला वंचित राहिले, परंतु नक्कीच खात्री आहे की जनता याचा न्याय नक्की देईल आणि भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वाला भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी जो कोणी उमेदवार येईल त्याला जनता हे नक्की स्वीकारेल आणि देशाचे पंतप्रधान मोदीसाहेब व्हावेत म्हणून या माढा लोकसभा मतदारसंघातली प्रत्येक जनता नागरिक कार्यकर्ते कटिबद्ध आहेत आणि ते करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करते। कोरेगाव तालुक्यातील माढा मतदारसंघात येणाऱ्या 22 गावांमध्ये जवळपास 300 कोटींची कामे झाली आहेत। यापुढेही विकास कामे होतच राहतील, परंतु त्यासाठी येणाऱ्या 23 तारखेला भाजपाच्या उमेदवारास भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी केले। मी एवढंच या निमित्तानं सांगेन, तुमची सगळ्यांची मागणी आहे की राष्ट्रीय पेयजलमधनं आदरणीय बाबासाहेब लोणीकर साहेबांच्या माध्यमातून जी आपल्या जवळजवळ 300 करोड रुपयाची कामं या सातारा जिल्ह्यामध्ये मंजूर झाली, त्यातलं वाटर स्टेशनचं 7.5 कोटींचं काम मंजूर झालं आहे। बापू, माझी आपल्याला एक विनंती राहील, येणाऱ्या 23 तारखेला म्हणजे पुढच्या महिन्याच्या 23 तारखेला या भागातली माणसं भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवाराला भरघोस मतदान करतील। आपण त्यावेळेचे असणारे खासदार म्हणून 25 तारखेनंतर या योजनेचं भूमिपूजन करायला तुम्ही स्वतः यावं। मागणी आहे की आपल्या आचारसंहिता संपल्यावर या जे आपण भूमिपूजन करणार त्या योजनेचं ते भूमिपूजन आपल्या खासदारांच्या हस्ते व्हावं ही लोकांची मागणी आहे।
बाकीची लोक बऱ्याच गावात गेल्या वेगवेगळं मागतात, पण या भागातल्या लोकांची मागणी की ह्या पाण्याची योजना मंजूर झाली याचं आपण भूमिपूजन करावं, ते करायला बापून यावं ही मागणी आहे. या निमित्तानं आज बापू आपल्या सगळ्यांच्या मध्ये आले. आज फक्त बापू आपल्याशी हितगुज करण्यासाठी आणि आपल्याला काय वाटतं या माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या संदर्भात आपण काय करावं, कोण उमेदवार असावा, बापून इलेक्शन लढवावं की न लढवावं, कारण अजून उमेदवार फायनल, या सगळ्याची विचारपूस करायला बापू आले. यावेळी सोलापूर जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी राजकुमार नाना पाटील, केतन मदनदादा भोसले, सह्याद्री कदम तसेच 22 गावातील भाजपचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्या